मित्रांनो, जय बोले सर्वांना. मी आता चाललोय अबोण्याला. पुण्यातून माल लोड केला नाशिक ते अबोणा. ब्लॉग इथून चालू करायचं कारण असं का माझ्या मागच्या टायरात हवा कमी होती, त्याच्यामुळे माझं मन लागत नव्हतं. म्हटलं जर गाडी पंचर झाली त्याला पडवून जाईल. आता आपण निघालोय टपवाड रोडला आहे. मी आता इथून निघाल नाशिक ते अबोणा. बघा आता मी चाललोय हिरावाडीतून. हिरावाडीतला जो सिग्नल आहे पंचमुखी हनुमानचा तो क्रॉस करून चाललोय मी आता. इथून लागाल दिंडोरी रोडला. दिंडोरी रोडला लागल्यानंतर तिथून वणी रोड. बघत राहा पुढचं सांगतो. आता हिरवाडी रोडला आहे मी. हिरावाडी रोडकडनं हा एक रोड जातो दिंडोरीला. इथं नाही सरळ इकडे सरळ जाईल. जो मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे, सर्वांनी सपोर्ट करा. ब्लॉगर संकेत 8724 अशी माझी यूट्यूबची ID आहे, यूट्यूब चॅनल आहे. त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. बघत राहा. It just started at the end of the road. I'll say you're the destiny. Please don't guarantee future. Nothing's wrong with crying every day. डायरेक्ट वापस पंचवटी हिरावाडी. हा रोड तसा माहिती आहे मला, पण मग त्याच्यात गडबड अशी झाली होती का मला रात्री चालू होतं ना मी, त्याच्यामुळं गडबड झाली होती. मला वणीलाच जायचं होतं. काय होतं आता नाही का थोडंफार तुम्ही बघत राहा. सगळे निघून गेले. माझ्या वेळेसच सिग्नल लागला. आकाश पेट्रोल पंपाच्या सिग्नलवर आहे मी आता. इथून राईट मारला का दिंडोरी रोड. हे बघा हे दिसतंय तुम्हाला इथून तुमच्या लक्षात. हे कळवण सापुतारा मुंबई. इथून राईट मारला का डायरेक्ट दिंडोरी रोडला. तिथून आपण आलो इंडियन ऑइलच्या पंपावर. इथं थोडं डिझेल टाकून घेऊ आपण. डिझेल टाकल्यानंतर पुढच्या व्हिडिओ. डिझेल टाकला आपण निघालो. मध्ये मध्ये कसं होत होतं का व्हिडिओ काढायला थोडा प्रॉब्लेम होत होता, कारण हे होतं ना ट्रॅफिक असल्यामुळं. आपल्याला मेन ड्रायव्हिंग आहे, काही झालं तर ब्लॉग बाजूला राहील. असं रामराम सर असं काय व्हायला नको म्हणून म्हटलं एकदा हायवेला लागल्यावर आपण काय कपडेच राहतो. आता लागलंय हायवेला तुम्ही बघू शकता. वणी रोडने चाललोय मी आता. तिथून पार्टीशी पण बोलणं झालंय. ते बोलले आपल्या गावात आल्यावर मला तुम्ही फोन करा. ठीक आहे बघू आपण. त्यांना फोन केल्यावर तुम्हाला दाखवतो मी पुढं काय होतं. बघत राहा ब्लॉगर संकेत. आता वणी रस्ता क्रॉस करून दिंडोरीत आलोय मी. दिंडोरीत ट्रॅफिक बघा किती. हळू रे जरा भाऊ. ते पोरण डायरेक्ट त्या बाईच्या अंगावर गाडी घातली असते. करायला रॉंग साईड. काही बोलतील त्याला मला दिसणार नाही. बघा ट्रॅफिक बघा किती. दिंडोरी गावात आहे ना म्हणून. एकदा इथून निघाल्यावर मग नाही लागणार ट्रॅफिक. इथं क्लिअर होऊन जाईल. दिंडोरीमध्ये एक ठिकाण आहे तिथं मिसळ आहे भारी भेटली. हा हे बाई तेच पाहत होतो. हे बाई भगवती जम्बो वडापाव आहे ना तिथं. तर का त्याच्या बाजूला इथं गॅस लाईनीला कुठं तरी आहे. मिसळ आहे भारी भेटते सकाळी सकाळी.
आता ट्रॅफिक असल्यामुळे आपल्याला खाता नाही येणार, कारण गाडी कुठं लावायची तो प्रश्न पडेल. त्यामुळं आता आपण जाऊ आपल्या वाटेला, हो नंतर कधीतरी परत आलो तर दाखवाल मी तुम्हाला. मला वाटलं होतं छोटी असेल, पण लय मोठी ट्रॅफिक आहे बरं का. हे बघा जवळजवळ असेल अर्धा किलोमीटरच्या अंतरावर असेल ही ट्रॅफिक. फायनली निघालो मी ट्रॅफिकमधून 15 मिनिटानंतरून. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळं पब्लिकला येते इकडं, तर तुम्ही थोडा या, पण मग मोठ्या गाड्या नका घेऊन येऊ. जर शक्य होत असेल तर टू व्हीलरवर या. टू व्हीलरवर कसं माणूस ट्रॅफिकमध्ये अडकत पण नाही, आणि नाशिकपासून वणी काय 100-1 किलोमीटर असेल, 100 पण नसेल एवढं. तर या टू व्हीलरवर काय फरक पडत नाही, एन्जॉय पण होतो. मेन काय होतं, मोठी गाडी आणल्यावर जो ट्रॅफिकमध्ये आणतो जो वेळ जातो ना आपला, तो वेळ वाचतो. तोच वेळ आपल्याला दुसऱ्या कुठेतरी एन्जॉय करायला भेटतो. बघा तुमचा प्रश्न. आता मी इथं इथून निघालो, बघत राहा. आलो होतो इथं, काहीतरी लफडं झालंय. हे 4-5 रायडर आहे, यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. बरोबर आहे बा, ही गाडी आहे पूर्ण उदास झाला आहे. पण माणूस समजूतदार वाटतंय, मिटून गेले प्रकरण असं वाटतंय. आणि ड्रायव्हिंग लाईनमध्ये थोडंफार होत राहतं नाही का, समोरच्याने ॲडजस्ट केलं पाहिजे. आणि जर माणूस चांगला असेल तर तो सॉरी वगैरे म्हणत असेल तर सोडून द्यायला पाहिजे. जास्त लावून धरण्यात मजा नाही राहत. आणि चालवणारी पण व्यवस्थित चालवायला पाहिजे, म्हणजे ॲक्सिडेंट होणार नाही. ओझरखेड धरणावर आहे आपण. जो तुम्हाला धरण दिसतंय का नाही काही सांगू नाही शकत, कारण इथे झाडं जास्त आहेत. ओझरखेड धरणाची मासे बाहेर लागतात. मी तर शाकाहारी आहे, मी तर खात नाही, पण मासे खाणाऱ्यांसाठी बेस्ट स्पॉट म्हणजे ओझरखेड धरण. हे नाशिकपासून जवळच्या अंतरावर. लगेच मास धरणातून पकडायचा, तिकडं चढायचा, करायचा, डायरेक्ट ओके. चला पुढं दाखवतो. ओझरखेड धरणापासून आपलं लोकेशन 27 किलोमीटर दाखवते. पार्टीसोबत चेक कॉल येऊन गेला पार्टीचा, किती वेळ काय लागायला. ते आपण त्यांना अजून तरी एखादा तासाचा टाईम दिला आहे, एखादा तास लागेल भाऊ आपल्याला असं. तर पोचल्यावर मग दाखवतो तुम्हाला गाडीत किती लोड येईल काय, बघत राहा ब्लॉगर संकेत. चढतोय मी आता वणी घाटात आहे. इथून माझं लोकेशन ॲटमॉस 10 किलोमीटर दाखवतं आहे. त्याच्यानंतर मग मोशन लावतात. येडा जायला काही झाली, त्याला जाऊ देऊ आपण. छुट्यावानी गाडी चालवताना संतापतात. बघा एक दाट जंगल आहे तिकडं बघा, एकदम दाट जंगलातनं चाललंय मी. चांगल्याशी फाटून जाईल डायरेक्ट. आत्ता दिवसा काय वाटत नाही, दिवसा मस्त निवांत वाटतं. पण जर संध्याकाळी जर तुम्ही आले 12-1च्या दरम्यान तर थोडंसं भीतीचं वातावरण.
असल्यामुळे आहे ना थोडं मोसम होतो राहिला फर्स्ट सेकंड असं होतंय. त्याच्यामुळे मला नीट बोलता पण येत नाही, कारण मध्येच गॅस चेंज करावं लागतं, एक ग्लास दाबावं लागतंय, परत मौसम पण हे होतं आहे, त्याच्यामुळं नीट हे होतं. आता आपलं लोकेशन 10 किलोमीटर दाखवतं आहे, तर 10 किलोमीटर दाखवतं आहे, तिथून मी पोहोचेल आबोण्यात. पोहोचलो का बघत राहतो. इकडे खाली बघा किती मोठी खाई आहे. मी आलो आबोण्याला एक किती मोजून 4-5 किलोमीटर आहे फक्त. एवढं पोचलो आहे मी लोकेशनला. आय थिंक काहीतरी हरिओम ट्रेडर्स असं ते बोलले शॉपचं नाव. थोडंसं इन्क्वायरी करावं लागेल, ते विचारून मग मी सांगतो तुम्हाला. बघत राहा. इथे पोहोचल्यानंतर गाडी तिकडे खाली राहिली आणि मी तुम्हाला दुकान दाखवून राहिलो. तर आता एवढ्या जस्ट ना आपली गाडी खाली झाली, तर आपण निघालो आणि उरत का करिश्मा बघा, नेमके पाऊस चालू झाला. हे बघा असा थोडा उन्हात पाऊस आहे, थोडक्यात त्याला नंगा पाऊस म्हणता नाही का? तुमच्याकडं काय म्हणता सांगा कमेंट करून. आमच्याकडं उन्हात जो पाऊस पडतो त्याला नंगा पाऊस बोलतात. आता आबोण्यात आहे मी. बघू आता आपण काहीतरी एक चहा वगैरे मारू. इथं आलो तो मस्त खोमणीला गोडाचा चहा प्यायला. आपण आपल्याला चहा नाही भेटला, त्याच्यामुळे आपण इथं चहा प्यायला. मस्त हॉटेल होतं आणि खोमण्याच्या एक नंबर. तर इथपर्यंत जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच.